श्री स्वामी समर्थ। तुमचं माझ्या चॅनलवर पुन्हा एकदा मी खूप सारं असं स्वागत करते। तर तुम्ही पाहू शकता, आज मी तुम्हाला छान अशी रेसिपी दाखवणार आहे, ती म्हणजे बटाट्याचा पराठा। तोही खूप साऱ्या ट्रिक्स आहेत फुटण्यासाठी। काय तुम्ही काळजी घ्याल, काय कसं सारण बनवायचं, कसं पीठ भिजवायचं, मी ते सगळं तुम्हाला सांगणार आहे। तर स्किप न करता पूर्ण हा व्हिडिओ पहा। तर मी यामध्ये मीठ अगोदरच टाकून घेते। कधी कुठलंही मी रोज नेहमी माझं ती सवय आहे की मी अगोदरच पीठ चाळण्याच्या अगोदरच मी मीठ टाकून घेते। कारण की काय होतं, पिठाचे हात आपले परत मिठाच्या डब्याला किंवा बरणीला लागतात, ते आपलं काम वाढतं। ते वाचवण्यासाठी मी काळजी घेते। तर मी अगोदर यामध्ये फक्त मीठ घातलेलं आहे। मीठ घालून पीठ टाकलं, त्यानंतर अशा पद्धतीने आपण पीठ भिजवायचं ना, की असं वरती घेऊन आपण पीठ भिजवायचं। म्हणजे काय होतं ना, आपलं जे आपण भांडं घेतो ते आपलं जास्त खराब होत नाही, आपलं पीठही जास्त वाया जात नाही। तर अशा पद्धतीने मी तुम्ही पाहू शकता, छान असं मी पीठ एकदम जास्त सैलही नाही आणि जास्त घट्टही नाही, अशा प्रकारे मी आपलं पीठ भिजवून घेतलेलं आहे। तर हे पहा, तर काय करायचं ना, मी अगोदर अजिबात तेल वगैरे काही घातलेलं नाही आहे, तरी तुम्ही बघितले असतील एवढे खूप छान असे सॉफ्ट पराठे होतात। हे पहा, अजिबात आपल्या भांड्याला काही पीठ लागलेलं नाही। अशा पद्धतीने जर तुम्ही पीठ भिजवलं ना, तर आपलं पीठही वाया जात नाही। तर हे पाहता, याच्यासाठी मी आपल्या स्टफिंगसाठी मी जे सारण बनवणार आहे त्यासाठी मी मसाले घेते। तर मी अद्रक घेतलं, थोडंसं लसूण घेतला आणि हिरव्या मिरच्या आणि थोडं जिरं घेतलं होतं। तर ते बारीक वाटण करून बाजूला ठेवलं। आणि हे पहा, अशा प्रकारे आपल्याला किसणीने जे बटाटे उकडून घेतले होते ना, ते आपल्याला अशा पद्धतीने आपल्याला ते किसणीने किसून घ्यायचे आहेत। तुम्ही मॅशरने बारीक करू शकता, पण काय होतं ना, एखादी अर्ध त्याच्यामध्ये हे राहतं अख्खं बटाटं, त्या आपलं याच्या खाली येतं, त्यामुळे शक्यतो किसणीने किसून घ्यायचे। तर इथे मी काय घातलेलं आहे, कसुरी मेथी घातली, थोडासा पुदिना बारीक कट करून घातलाय आणि पाव कप अशी आपली कोथिंबीर घातली आहे, गरम मसाला घातलाय, थोडा आमचूर पावडर घातली आहे, लाल मसाला लाल आपली मिरची पावडर असते ती घातली आहे, थोडा अगदी घरचा मसालाही घातलाय। हे मसाले सगळे घातले ना, काय होतं, खूप छान अशी टेस्ट येते आपल्या पराठ्याला। आणि नंतरून काय घातलंय, थोडासा ओवा आणि हो हिंगही घातलाय बरं का याच्यामध्ये मी। तर आणि नंतरून काय घातलं, चवीनुसार मीठ। तर अशा पद्धतीने आपण सगळे हवे तेवढे, आपल्याला जेवढे आवडतात तेवढे आपण मसाले घालून घ्यायचे। आमचूर पावडर नसेल आवडत तर तुम्ही इथे लिंबाचा रस वगैरेही घालू शकता, थोडीशी साखरही टाकू शकता, तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कमी जास्त तुम्ही करू शकता। तर आपण ते वाटण केलेले टाकलं होतं बरं का, नाही तर दाखवलं नाही असं की ते वाटण केलेलं अगोदर मी टाकून घेतलं होतं। तर हे पहा, अशा पद्धतीने आपण आता उंडा करून घ्यायचा आहे। मी अगोदर एक लाटून घेतला होता, जरा थोडी सकाळची गडबड होती, घाई होती, त्यामुळे व्हिडिओ करायच्या अगोदरच पटकन एक लाटून घेतला होता, द्यायचा होता मला नाश्त्याला पटकन। तर हे पहा, एक आपला उंड्याचा जो कणकेचा उंडा आहे ना, त्याच्यात डबल आपल्याला सारण घ्यायचे, म्हणजे आपला पराठा खायला खूप छान असा लागतो। आणि काय करायचं ना, असं खोल अशी पारी बनवायची, त्या पारीमध्ये आपल्याला उंडा भरायचा आहे। पारी बनवताना त्याच्या खाली पीठ टाकायचं पहा सुक्कं, आणि ज्यावेळेस आपण सारण भरतो ना, त्यावेळेस वरतूनही आपल्याला पीठ टाकून घ्यायचं। म्हणजे काय होतं ना, की आपलं हाताला आपल्या पराठा असा खूप छान फुलतो। तुम्ही पुढे बघानच, आपली पुरणपोळी जशी फुलते ना, तसा आपला पराठा फुलतो। अशा पद्धतीने तुम्ही स्टफिंग आपलं भरलं ना, तर खरंच खूप छान होतो। आणि महत्त्वाचं म्हणजे अजिबात तुम्ही किती फास्ट लाटता, शक्यतो पराठा झालं, पुरणपोळी झालं, आपण हलक्या हातानेच लाटतो, पण फुटत नाही। मला हा अनुभव आहे। आणि तुम्हाला एक ट्रिक सांगते, ती म्हणजे जर का असं सारण खूप जास्त पातळ वाटलं ना, तुम्हाला घाबरून जायचं नाही। नवीन शिकणाऱ्यांसाठी मी सांगते, जर सारण पातळ वाटत असेल ना, तर जेवढ्या प्रमाणात तुम्हाला पातळ वाटते तेवढ्या प्रमाणात तुम्ही ना थोडंसं बेसन पीठ मंद आचेवर थोडं तूप टाकून असं भाजून घ्यायचं आणि त्या सारणामध्ये मिक्स करून द्यायचं। चवही अप्रतिम लागते आणि आपलं सारणही थोडंसं दाटसर होतं, पातळ होत नाही। तर हे पहा, अशा प्रकारे मी काय केलं, अगोदर 1-1.5 चम्मच थोडं तूप घालून घेतलं, त्यावरती मी पराठा असा खरपूस असा भाजून घ्यायचा। एकीकडे पराठा भाजतोय, ही प्रॅक्टिस आपली पाहिजे, एकीकडे भाजताना आपण दुसरीकडे करतो। याचं कारण की आपला तवाही जास्त जळत नाही आणि आपला गॅसही वाया जात नाही, ही मी पुरेपूर काळजी घेते। तर हे पहा, काय एकीकडे मी आपलं पारी तयार, उंडा आपला म्हणतो ते आपलं तयार करून ठेवलं आहे, एकीकडे पराठ्याला तूप लावून भाजतोय, एका साईडला भाजत राहतो। त्याचं काय आपल्याला मध्ये मध्ये फक्त लक्ष द्यायचं, काम करायचं। तुम्ही पाहू शकता, अगदी पुरणाच्या पोळीसारखा आपला पराठा छान असा फुलतो। अशा पद्धतीने तुम्ही जर उंडा बनवला ना, तुमचा पराठा नक्कीच फुलणार।
तर हे पहा परत एकदा एक बनवून दाखवते तुम्हाला। अशाच पद्धतीने मी आपला उंडा तयार केलेला आहे। आता अशाच पद्धतीने आपण छान असा लाटून घ्यायचा आहे। तर परत तोही लाटून झाला, तो लाटताना जरा मध्येच व्हिडिओ माझा स्किप झाला त्यामुळे तुम्हाला दाखवशील नाही। आता परत तिसरा मी पराठा बनवते, तो बघा अशा पद्धतीने करून घ्यायचा। तर तो असा लाटून छान असा मी परत एकदा उंडा करून ठेवला। हा दुसराही पराठा तुम्ही म्हणत असाल एवढे पराठे बनवते, कारण एकीकडे नाश्ता चालू आहे आमचा, जसे जसे गरम होत आहेत तसे तसे आमचे नाश्ता करत आहेत। तर हे पहा अशा पद्धतीने मी सगळे, तर तुम्ही इथे तेलाचाही वापर करू शकता, पण पराठे म्हणाल किंवा पुरणपोळी म्हणाल, तुपाशिवाय पुरणपोळीला पराठ्याला चव नाही म्हणतात ना, तशा पद्धतीने तुपच पराठ्यावर खूप छान असं टेस्ट लागते। त्यामुळे तुपाचा वापर करा। पराठे भाजायला नसेल आवडत तर सरळ तेलही वापरू शकता, काही हरकत नाही। हे पहा अशा प्रकारे आपले खूप छान असे मी सगळे पराठे आपले लाटून घेतलेले आहेत। खूप छान असे अप्रतिम शेवटपर्यंत आपले पराठे सारण पोचलेलं आहे, पराठे छान झालेले आहेत। तर आजचा व्हिडिओ तुम्हाला माझा कसा वाटला, रेसिपी कशी वाटली ती नक्कीच कमेंट करत चला। आणि लाईक करायला तुम्हाला पैसे लागत नाही, त्यामुळे प्लीज लाईक करत जा। आणि असे नवीन रेसिपी बघण्यासाठी नवीन असाल तर जरूर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। चला तर पुन्हा नवीन अशा रेसिपीमध्ये भेटूया, तोपर्यंत बाय बाय। स्वस्त खा।